नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट 20। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 12 धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटिसांबद्दल आता जनतेमध्ये असंतोषाची लाट पसरली असून धार्मिक स्थळाची नोंद 7/12 खासदारपत्र असूनही विद्यापीठ प्रशासन मुद्दामून जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप हिंदू भाविकांच्या वतीने करण्यात आला। कोणतीही पूर्वसूचना न देता आपली बाजू मांडण्याची संधी न देता विद्यापीठाने कोर्टात त्यांची बाजू मांडून हे धार्मिक स्थळ अतिक्रमित असल्याचं ठरवलं आणि तात्काळ पाडण्यात यावं असं सांगितलं आहे। विद्यापीठाने जर मनमानी केल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असं माजी नगरसेवक विनायक पांडे यांनी आणि प्राध्यापक सलामपुरे राजीव जहागीरदार यांनी सांगितलं। नाही किंवा लावत नाही किंवा मोठी घंटा देखील लावत नाही। शैक्षणिक क्षेत्र आहे, सकाळ संध्याकाळ पूजापाठ करून निघून जातात आणि मंदिराची निगा राखतात। आणि ह्या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत, मंदिराचा हेतू असा आहे फ्युचरमध्ये की ह्या विद्यापीठ परिसरामध्ये जे विद्यार्थी गरीब विद्यार्थी राहतात त्या गरीब विद्यार्थ्यांना एक वेळचं जेवण आम्ही ज्या मंदिराचे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून आमचा देण्याचा विचार आहे। आणि इथं कोणीही राहत नाही किंवा बांधकाम करून आम्हाला इथं राहायचं पण नाही आणि रेकॉर्डला मंदिर आहे। भविष्यामध्ये जर असंच करत असेल शासन तर आम्ही अग्रेसिव्हपणे शासनाच्या विरोधात किंवा न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न करू। शासनाने तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची वेळ दिली होती? नाही दिली आम्हाला माहिती, आता आम्ही इंटरव्ह्युनर झालो त्याच्यात मागच्या तारखेला। आम्हाला त्या संदर्भात माहिती पण नाही, कल्पना पण दिली। तुम्हाला डायरेक्ट नोटीस दिली? डायरेक्ट नोटीस दिली। मी डायरेक्ट मंदिरावर लावल्या, काही आम्हाला चौघांना नोटीसच दिली। आणि मी 2000 पासून ह्या मंदिराचे कागदपत्र वगैरे सगळे त्यांना देत असतो। 2000 मध्ये ह्या मंदिराचे छोटंसं काहीतरी मंदिर होतंच, 2-4 पत्रे टाकले होते आणि विद्यापीठाने माझ्या विरोधात पण तेव्हा पोलीस कंप्लेंट केली। 2000 मध्ये माझ्या विरोधात विद्यापीठाने पोलीस कंप्लेंट केली आणि त्यांनी लॉक लावलं मंदिराला आणि कोणाला येणं जाण्याकरता बंदी केली। त्यावेळेस मी यांना ते समाज संघटने लेटर पॅडवर त्यांना पत्र दिलं की जर मंदिराचे काही करता काही झालं तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल। त्यामुळे त्यांनी ते मंदिर खोलून दिलं आणि तेव्हापासून आम्ही हे इकडच्या मंदिर आणि हाईट म्हणजे 2006ला खैरे साहेब खासदार असताना त्यांच्या खासदार निधीतलं सभागृह बांधलं गेलेलं आहे। कुठलं? गणपती मंदिराचं, ताळ्यातल्या गणपती मंदिरात। आणि ते सुद्धा ते अनधिकृत ठरवत आहे, ज्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांना नोटीस इश्यू झाले ज्या मंदिराला, ते किती आहेत आणि ते कोणते कोणते आहेत? 12 मंदिर आहे सर, त्याचे 9 मंदिर आहे। 9 एक आहे चतुर्शिंगी देवी माता मंदिर, त्याचा उल्लेख मी आताच केला। 7/12 खासदारपत्र आणि निजाम सरकारने पैसे देऊन 1946चा जीर्णोद्धार केला, तो नंबर 1ला त्यांनी घेतला आणि ते नियम आहे असं म्हणतात ते। दुसरा आहे औरंगाबाद लेण्याच्या पायथ्याशी। आता ते औरंगाबाद लेण्याच्या पायथ्याशी काय त्याच्या संदर्भात मी बोलणं किंवा आम्ही बोलणं ते योग्य नाही। आणि महादेव मंदिर हे म्हणजे जिथं आपण आता आजच्या घडला बसलो याचं सगळं उल्लेख वगैरे सगळं आपण केलेलं आहे। 1359ची फसली आहे याची। आणि 4 नंबरला आहे बॉटनिकल गार्डनच्या ते बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागच्या साईडचं सती माता मंदिर, ज्याचा उल्लेख पांडेंनी आता केलेलाच आहे। बंगाली बाबा मंदिर, बंगाली बाबा मंदिरचं म्हणजे बंगाली बाबाचा जुनी जादू वगैरे जो प्रकार होता ना, बंगाली जादू फार फेमस होती। ते आमची इथं वस्ती पारसिंगपुरा असल्यामुळं ते आम्हाला त्या संदर्भातलं माहिती आहे। तर बंगाली झिरा होता, झिरा म्हणजे पाण्याचा स्रोत आणि जादुई झिरा म्हणून असा त्याचा उल्लेख असायचा। तर तिथलं एक महादेव हनुमानाचं मंदिर आहे। खरं म्हणजे मंदिर हे आस्थेचं आणि श्रद्धेचं केंद्र आहे। संपूर्ण जगामध्ये भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो। आपला हिंदू समाज पूर्ण मंदिरामध्ये एकत्र येत असतो आणि एक वेगळ्या प्रकारची चेतना आणि स्फूर्ती मंदिरामध्ये मिळते। सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की या देशामध्ये मुस्लिम आक्रमक आले, मोगल आक्रमक आले आणि त्यांनी अयोध्येतलं राम मंदिर पाडलं। कृष्ण जन्मभूमी असेल, काशी विश्वनाथ असेल, तुळजाभवानीचं मंदिर असेल, केवळ एवढ्यासाठी की यांच्या हिंदू समाजाची आस्था ठेचण्याचा विषय प्रामुख्याने झालेला आहे। पण दुर्दैव असं आहे, या देशामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे, आपली मंडळी तिथे बसलेली आहेत, अशाही काळामध्ये अशी मंदिरं पाडण्याचं मोठ्या प्रमाणात षडयंत्र चालू आहे। यासाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरेल। त्याचं कारण असं आहे की या सगळ्या विषयामध्ये हिंदू समाजाच्या आता जरी इथं कमी संख्येत दिसत असले तरी सगळ्या समाजाची एकच भावना आहे की अशा पद्धतीची आमची मंदिरं तुम्ही पाडू शकत नाही। आणि म्हणून आता 6 तारखेला समर्थ राम मंदिरामध्ये दुपारी 4 वाजता सगळ्या संघटनांची आम्ही बैठक बोलवलेली आहे
या विषयामध्ये सगळ्यांची काय भूमिका आहे हे पाहून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत. साहेब, केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे हिंदुत्वादी सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, कट्टर हिंदुत्वादी स्वतःला म्हणून घेत आहे. तरी हिंदूंच्या मंदिरांची पूजा स्थळांची ही जर परिस्थिती असेल तर मग दाद कोणाकडे मागायची? असं आहे की जनहित याचिका दाखल करणारा कोण आहे माहित नाही, पण कोर्टाने त्या बाबतीत निर्णय दिला. जो असेल तो निर्णय असेल. पण या सगळ्या विषयामध्ये विश्वासात न घेता हा विषय झालेला आहे. जर याच्यामध्ये जर संबंधित लोकांना बोलवलं असतं, त्यांनी कागदपत्र दाखवली असती. त्यापेक्षाही काही ठिकाणी कागदपत्र नसतील तर आता जसं आपण म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण जर विचार केला. छत्रपती संभाजीनगर येथील हनुमाननगर परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांच्यासाठी आज जोरदार धरणे आंदोलन केलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एल.डी. ताटू यांनी सांगितलं की आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत, मात्र आमचं कुणी ऐकून घेत नाही. आम्हाला आमच्या मालमत्तेचं मालकी प्रमाणपत्र देण्यात यावं, PR कार्ड देण्यात यावं. याकडे आमच्या या मागण्या आमदार, खासदार, मंत्री कुणीही ऐकलेल्या नाहीत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना धडा शिकू, असंही ते म्हणाले. हमारी मांगे हा आवाज कोणाचा? हा आवाज कोणाचा? नागरिक कृती समितीचा, नागरिक कृती विकास समितीचा. हमारी मांगे, हमारी मांगे. PR कार्ड, PR कार्ड शासनाला द्या, शासनाला द्या. हमारा आवाज बुलंद हो, हमारा आवाज बुलंद हो. हा आवाज कोणाचा? तुम्ही मुख्यमंत्र्याला जे पत्र दिलं त्या मागणीसह आम्ही तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जा एवढं बोलून हे इथले जे अधिकारी महानगरपालिकेचे मोकळे झाले हे दुर्दैव आहे आमचं. म्हणून तर आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. आमचं पुढचं पाऊल आहे आम्ही तीव्र आंदोलन शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी असेल किंवा विभागीय आयुक्त असेल यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांना हिशोब मागू. प्रसंगी न्यायालयीन लढा लढावा लागणार, यासाठी आपण तयार आहोत. न्यायालयीन ऑलरेडी आम्ही रीट याचिका केलेली आहे, पण न्यायालयाचा जो 2 लाख रुपयाची न्यायालयानं आम्हाला मागणी केल्यामुळे आमच्या संस्थेकडे एवढा पैसा नाहीये, म्हणून ती सुनावणी थांबलेली आहे. धन्यवाद. आपलं नाव? मी एल.डी. ताटू, अध्यक्ष नागरी विकास सेवाभावी संस्था. पैसे मागत नाहीये, PR कार्ड द्या. या महानगरपालिकेची जबाबदारी आहे. महानगरपालिकेमध्ये आमचा विषय नाहीये आणि आम्ही सिटी सर्वेकडे गेलो तर महानगरपालिकेने सिटी सर्वेसाठी शासनाची मान्यता घेतली पाहिजे. शासन मान्यता घेतली का असे विचारले असता त्यांनी अद्याप प्रस्तावच दिला नाहीये. हे लोकांना सुद्धा माहिती नाहीये. ते उघड माहिती आम्ही करतो आहोत आणि जो पैसा जमा झालाय त्याचा हिशोब कुणाकडे आहे तो हिशोब पत्रकारांनी मागितला पाहिजे. आम्ही तर मागणारच आहे. आमचे अतिशय महत्वाचं आंदोलन आहे. आम्ही पुणे असेल, नगर असेल, नागपूर असेल या शहराचा अभ्यास करून त्या भागातील गुंठेवारीचा प्रश्न, PR कार्डाचा प्रश्न कोणत्या पद्धतीने चालू आहे याची सुद्धा माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही न्याय हक्क मिळापर्यंत जसा पिण्याच्या पाणीच्या प्रश्नासाठी आम्ही 34 आंदोलन केले तर गुंठेवारी सुद्धा या हक्कासाठी आमचं हे दुसरं आंदोलन आहे. आणि या आंदोलनात आम्ही अनेकांच्या लेखी आश्वासनं घेतलेलं आहे. या आश्वासनावर आम्ही बोलणार नाहीये. शहराचा विकास हवा असेल तर आमचा मालकी हक्क मिळणं गरजेचं आहे. आणि मनपा प्रशासक असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्याशी चर्चा झाली का? त्यांनी काय उत्तर दिलं? यांच्याशी चर्चा झाली. महानगरपालिकेने उत्तर दिलं की हा जो विषय आहे आमच्याशी संबंधित नाहीये. PR कार्ड हा सिटी सर्वे आहे, म्हणजे नगर भूमापनकडे आहे. मग आम्ही नगर भूमापनकडे कलेक्टरकडे गेलो तर त्यांचं म्हणणं आहे सिटी सर्वेचा जो विषय महानगरपालिकेनं शासनाची मान्यता घेणं गरजेचं आहे. मान्यता घेऊन महानगरपालिकेनं पैसे भरायचे सिटी सर्वेकडे, जे की एक्स्ट्रा पैसे आम्ही गुंठेवारीच्या रूपानं 2022 साली 18 ऑगस्टला गावगुंडांनी जातीवादी भावनेतून जनार्दन कसारे या युवकाचा खून केला होता. या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता. मात्र त्यानंतर शासनाच्या वतीने त्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कासारे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे. जातीय भावनेतून हा खून झाला असून मयताच्या कुटुंबियांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सामाजिक न्याय विभागातील अधिकारी सहाय्यक आयुक्त PV वाबळे हे चालढकल करीत असल्याचा आरोप कसारे कुटुंबाने केला आहे. 18/8/2022 रोजी जो प्रकार झाला होता त्याबाबत न्याय मागण्यासाठी तुम्ही आज उपोषणाला बसलात.
काय सांगाल, काय माहिती? 18/8/2022 रोजी जनार्दन कोंडीबा कसारे यांचा खून झाला जातीय देशातून आणि शासनाचा असा जी.आर. आहे की अन्य अत्याचारी बळी पडलेला खून मृत्यू प्रकरण पीडितांच्या वारसांना एक शासकीय नोकरी देण्यात यावी. 1.5 वर्ष झाला समाज कल्याण प्रस्ताव देऊन सनी तरी ते प्रस्ताव दाखल केल्यापासून 1.5 वर्षापासून वारंवार मला भटकतात येते. आज हे पत्रकार तर होते, ते पत्रकार तर होते, हे डॉक्युमेंट देत होते, ते डॉक्युमेंट असं न करता जागेवर मला आश्वासन देऊन कार्यालयामध्ये नुसतं वारंवार बॉर्डर खेळत आहे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्र दिलं तर वरिष्ठ अधिकाऱ्याचं एक पत्र मला दिलं की ते जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण आणि वाबळे साहेब यांच्याच मित्र सुरतोडे मॅडम जे पत्र दिलं ते काय? ते मॅडमनं मला पत्र दिलं की जिल्हास्तरीय समितीवर असून यामध्ये अध्यक्ष, जिल्हाधिकारी, सदस्य, सचिव आपण आहात आणि या समितीच्या माध्यमातून स्तरावर निकाली काढणे आवश्यक असताना अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कोणतीही कारवाई केली दिसून येत नाही. याबाबत वाबळे साहेबांना आपण भेटलात? वाबळे साहेबांना वारंवार भेटून आणि जर त्यांच्या हातात आहे तर त्यांच्या हातात जर नसलं तर मग त्यांना सगळं जिल्हाधिकारी कार्यालय सगळं फाईल तिने नेऊन द्यावा का बाबा असं असं प्रकरण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला उपोषणाला बसतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याशी काही भेट झाली का, काही पूर्ण झालं? भेट झाली आणि याच्या पूर्वी मी पत्र व्यवहार केलते. ते पत्र मी समाज कल्याणला देतो म्हणे आम्ही असं आश्वासन मला त्यांनी दिलं आणि मी समाज कल्याणमध्ये गेलो असता तर त्यानं तो त्रुटी काढताय का राशन कार्ड विभागताय अवलंबित कुटुंबावर अवलंबत नाही. जर अवलंबित कुटुंबात नाहीये पण वारस तर तो जनार्दन कोंडीबा कसाऱ्याचाच आहे ना. सक्सेशन कोर्टाचं काढून दिलं, आम्ही अफिडेविट करून दिलं. जिल्हाधिकाऱ्यांशी भेट झाली का? जिल्हाधिकारी साहेबांशी भेट झाली ना. काय सांगितलं? त्यानं म्हणे आम्ही पत्र देतो. ते पत्र बी त्यानं दिलं पण दिल्याच्या नंतर बी त्यानं आम्हाला तीच लेखी देत आहे का ते अवलंबून नोकरी नाही. आपण काय पवित्र करणार? साहेब आता आपलं पुढचं काय करणार आहात, काय निर्णय घेणार आहात? आम्ही असा निर्णय घेणार 4 दिवसामध्ये जर आम्हाला जर पत्र किंवा न्याय दिला नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहे सारे पीडित कुटुंब. कुठे? इथं जिल्हाधिकारीकडे. धन्यवाद. आपलं नाव? सोमनाथ जनार्दन कसारे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश रगळे यांनी सांगितलं. महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचा हे सुद्धा जगातील नामांकित अशा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज विमानतळांपैकी एक आहे. आपल्याकडे आता जे सध्या डेव्हलपमेंट झालेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पर्यटनाच्या माध्यमातून म्हणजे आपल्याकडे खूप चांगल्या तर रेल्वे स्टेशन्स पण झालेले आहेत. अगदी एरोड्रमसारखे किंवा एअरपोर्टसारखे रेल्वे स्टेशनसुद्धा झालेले आहेत. त्याचसोबत आपल्याकडे जे आता ट्रान्सपोर्टसाठी जे ट्रेन्स होत्या आता आपल्याकडे वंदे भारतसारख्या अनेक ट्रेन्स आता सुरू झालेल्या आहे. म्हणजे ही वर्ल्ड क्लास झालेलं आहे. आणि सोयीसुविधा म्हणायला गेलं तर आपल्याला येणाऱ्या पर्यटकासाठी प्रत्येक लेवलला सोयीसुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला जे अतिशय श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी 5 स्टार हॉटेलला असतील राहायला, अतिशय सामान्य जर कुटुंब असेल तो पर्यटक असेल त्याच्यासाठी सुद्धा बजेट हॉटेलसुद्धा आहेत आपल्याकडे. म्हणजे सर्व स्तरातील पर्यटकांसाठी त्या स्तरावर सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि इंडस्ट्री तेवढी आहे सक्षम आहे आपली. सर, जागतिक पर्यटन दिनाच्या काय शुभेच्छा द्याल? मला असं वाटतं की आपला भारत देश जो आहे आणि आजची जी थीम आहे की पर्यटन आणि शांतता, जागतिक शांतता, तर मला वाटतं आपण ज्या देशात राहतो भारत देशामध्ये तर भारत देशाची जी ओळख आहे की हा बुद्धाचा भारत. आपले कुणीही जर पंतप्रधान जरी बाहेर गेले तरी ते सांगतात की मी भारतातून आलो, लँड ऑफ बुद्धा. आणि तसा एक आपल्या जगभरामध्ये आहे की हे बुद्धाची भूमी आहे. म्हणजे मी त्याला असं म्हणेल की बुद्धाची भूमी आहे पण बुद्धांनी दिलेला जो शांततेचा मार्ग आहे तर तो शांततेचा मार्ग दाखवण्यासाठी आपण खूप सक्षम आहोत. आणि आपल्या देशामध्ये याचे अनेक ठिकाणी प्रतीक आहेत. इथे फक्त तथागत बुद्धाच नव्हे तर आपल्याकडे महावीरा आहेत किंवा
इतर अनेक संत आहेत, आपल्याकडे सुफी संत आहेत आणि सगळ्यांनी आपल्याला शांततेचाच मार्ग सांगितलेला आहे. तर जर आपल्याला जागतिक शांतता पाहिजे तर आपल्या देशामधून जे दिलेले जे व्हॅल्यूज आहेत, जे मूल्य आहेत आपल्या देशात आहे, जी आपली संस्कृती आहे, जी एकत्रित राहण्याची संस्कृती आहे. जसं की आता विदेशामध्ये 2 देशांमध्ये भांडणं आहेत, एकत्र राहूच शकत नाही किंवा त्यांची कायम भांडणं आहेत. पण आपला एकमेव देश आहे की आपल्याकडे अनेक प्रकारचे धर्म, अनेक प्रकारची संस्कृती, आपण सर्व एकत्रित राहतो. म्हणजे हे एक जिवंत उदाहरण आहे की जगातील इतर लोकांनी सुद्धा हे बघायला पाहिजे की हे भारतीय लोक इतकं चांगलं कसं राहतात आणि याचंही त्यांनी अनुकरण करायला पाहिजे. मला वाटतं की आपण जर आपली संस्कृती जास्तीत जास्त बाहेर दाखवली की आमच्या देशामध्ये इतकं चांगलं आमची संस्कृतीची जपवणूक आहे, सगळ्यांना फ्रीडम आहे आपलं आपलं रिलिजनचा, त्यांना तो रिलिजनही त्यांना स्वीकारतो, ते त्यांचं काम करतात पण एकत्रित राहतात. आपण सगळेच समता सामाजिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विविध मागण्यांचं पाठपुरावा करण्यात आला. यावेळी श्रीरंग ससाने यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 6 लोकांचे हात दुखायले दादा लोक. मी सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने आज संभाजीनगर जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं आणि ते निवेदन माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांकडे पाठवण्याची त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध महापुरुषाचे पुतळे उभारलेत, विविध जिल्ह्याचे नामकरण केलेत. त्याच अनुषंगाने आमची मागणी अशी आहे की बीड इथे नवीन होत असलेलं रेल्वे स्थानक याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे आणि ही बीड जिल्ह्यातील पूर्ण आंबेडकरवादी यांच्या मनातील मागणी आहे, ज्यांनी त्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालंच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आज माननीय मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन विनंती करतो की त्यांनी बीड या रेल्वे स्थानकाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं आणि खऱ्या अर्थाने मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमध्ये सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार हा बीड जिल्ह्यावर झाला, जाळपोळ बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि बीड जिल्ह्याचे लोक हे प्रचंड आंबेडकरवादी आहेत, बाबासाहेबांच्या विचारावर जगणारे आहेत, बाबासाहेबांच्या विचारासाठी मरणारे आहेत. म्हणून आम्ही सामाजिक समता संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने आज निवेदन दिलं आणि विनंती केली की त्या बीड येथील रेल्वे स्थानकाला बाबासाहेब. धावणी मोहल्ल्यातील बालकन्या गणेश मंडळाच्या वतीने नुकतंच महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की बालकन्या गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. श्री बालकन्या गणेश मंडळ आमच्या सराफ्यातला जबरदस्त गणेश मंडळ आणि खूप मुलं तिथे असतात आणि त्याचं नेतृत्व करतात आपले धीरज भैया. धीरजनी अगदी किती वर्ष झाले? 14 या मूर्तीला 14 वर्ष 33 वर्ष झाले, पण ह्या मूर्तीला 14 वर्ष झाले आणि प्रचंड मोठा माप असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्सव साजरा होतो आणि सर्वजण त्या ठिकाणी पाहत असतात की बालकन्या गणेश मंडळ कधी येणार मिरवणुकीमध्ये सुद्धा. आणि नवसाचा राजा, आता मी सुद्धा नवस केलेला आहे, मी त्याचे नवस केला, आरतीच्या वेळी नवस केला, बसतो मी बरोबर गणपतीसमोर खूप वेळ आणि प्रार्थना केली. खरोखर या ठिकाणी सगळे सिद्ध परिवार जे आहे, सिद्ध परिवारांच्या मार्फत त्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहे, गणेश भक्त, आणि त्या गणेश भक्तांच्यामुळे त्या ठिकाणी उत्सव वगैरे वाढत गेला. आणि तुम्हाला सांगतो की जुनं संभाजीनगर शहर जे आहे त्या भागातच गणेश उत्सवासाठी लोक 4-4, 5-5 दिवस कंटिन्युअस येतात. शेवटचे महालक्ष्मी उठल्यानंतर सगळी गर्दी आपल्याकडे येत असते. मग गांधीपुतळा असो, राजाबाजार असो, कुवारफल्ली असो, पांदरीबा असो, गुलमंडी असो, सगळ्या परिसरामध्ये या जाधवमंडी असो, या भागात जे काही देखावे वगैरे असतात ते आजही तेच चाललेलं आहे. म्हणजे एक मोठ्या प्रमाणात हा मंडळ काम करतो आहे आणि ह्या मंडळ काम करत काही ना काहीतरी लोकांना मदत करणे, लोकांना हे करणे, जागरूकता ठेवणे, हिंदुत्व वाढवणे हे महत्त्वाचं आहे. हिंदुत्वाचं रक्षण करणे हे या मंडळाचं काम आहे. साहेब बाप्पाकडे काय मागणी केली? हे बाप्पाकडनं आता आज तर नाही, त्याविषयी मागणी केली. आता आज तर फक्त आपण जसं सांगितलं मी नवस बोललो होतो, नवस पूर्ण होणार का झालाय? हे नवस पूर्ण होईल आता अजून.
गणपती बाप्पा मोरया. ही मूर्ती आपण बनवलेली आहे, तिचे मूर्तिकार आपण आहात. काय सांगाल यावर? मूर्ती आम्ही जेव्हा बनवत होतो त्यावेळेस आम्हाला भरपूर अनुभव आले. मला अध्यक्षांना किंवा या दोन आमच्या पदाधिकाऱ्यांना मूर्ती करत असताना एक वेळेस मूर्तीचा आम्ही आहे ना उंदीरच बनवला नव्हता अगोदर सुरुवात करताना. तर मग त्याच्यानंतर आमचं काय की पूर्ण कामच होत नव्हतं, अर्ध्यापर्यंतच व्हायचे. मग नंतर लक्षात आलं की काहीतरी राहिलं आपलं. मग आम्ही जेव्हा उंदीर तयार केला त्याच्यानंतरच आमचं पूर्ण काम आहे. कारण काय व्हायचं की अर्ध्यापर्यंत व्हायचं आणि तो पडून जात होता. पोटापर्यंत आम्ही ढाचा बनवायचो आणि तो पडून जात होता. हा 5-6 वेळेस झाला. त्याच्यानंतर मग लक्षात आलं की आपण पहिल्यांदा उंदीर बनवू आणि नंतर बाकीचं काम. पण उंदीर बनवला आम्ही मातीचा आणि त्याच्यानंतर मग पूर्णत्वाचा. किती दिवस लागले याला 6 महिने आम्हाला पूर्ण मूर्तीला काम लागेल आणि 5-6 जण मिळून आम्ही सगळ्यांनी काम केलं, लेबर वगैरे सगळे. दरवर्षी आपण याला रंगरंगोटी करताय? हो, दरवर्षी आमचे रंगरंगोटी असते. किती दिवस लागतात रंगरंगोटी? त्याला 6 दिवस तरी लागतात. 6 दिवस पूर्ण या कसं. मूर्तीचं आयुष्य किती आहे? ह्या मूर्तीचं आयुष्य तरी 80 वर्षापर्यंत आहे. 80 वर्ष. तर एकीकडे आपण सांगताय या मूर्तीचं आयुष्य 80 वर्षाचं आहे आणि छत्रपतींचा पुतळा 6 महिन्यात पडतो. काय वाटतं? ते मेटलचं आहे, तो बसवण्यात त्याची चुकी झालेली आहे. त्याचं पॅडेस्टल वगैरे व्यवस्थित केलेलं नसल्यामुळे तो पडला. जो खालची बाजू कधी पण मजबूत पाहिजे. जमिनीतून जेव्हा पाया मजबूत असला तर बिल्डिंग टिकून राहील. जर पायाच मजबूत नसला तर मग त्याला विषय नाही. धन्यवाद साहेब. आपलं नाव? सूर्या सावळे. याबरोबर आजचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा Act 20 न्यूज. नमस्कार.